नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS पॅटर्न सिरीज दिवस दुसरामध्ये आपलं स्वागत आहे. आपण अशी 100 प्रश्नपत्रिकांची सिरीज घेणार आहोत. ही सिरीज गट ब येणाऱ्या गट ब क पूर्व परीक्षेसाठी उपयोगी आहे आणि येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी पण उपयोगी आहे. आता जी नुकतीच पोलीस भरती म्हणजे येणाऱ्या काळात जाहीर होणार आहे, त्या पोलीस भरतीसाठी ही सिरीज फायदेशीर आहे. म्हणजे आपल्याला शॉर्टकट पद्धतीने किंवा कमी वेळेत उदाहरणं कसे सोडवता येतील ते आपल्याला या सिरीजमधून कळेल. त्याच्यानंतर येणाऱ्या काळात आपल्या गट ब क आताच्या नुकताच मेन्सचा निकाल लागला आहे. म्हणजे आपल्याला या ग्रुप सीच्या मेन्सला 22 प्रश्न मॅथ रिझनिंगचा राहता. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर प्रश्न सुटावे व टाईम मॅनेजमेंट व्हावे, त्याच्यासाठी ही सिरीज उपयोगी आहे. त्याच्यामुळे आपण जाता जाता या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि आपलं ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवर टाकलेली राहते. अगोदर PDF सोडून घ्या, नंतर व्हिडिओ पहा, म्हणजे आपल्याला आपल्या चुका कळतील. चला तर मग आपण प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊ आणि आपण पेपरला सुरुवात करू. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे. जर एखाद्या व्यक्तीने 90 किलोमीटर अंतर 45 किलोमीटर पर आवर वेगाने कापले आणि 150 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर पर वेगाने कापले, तर संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग काय? आता ॲव्हरेज स्पीड म्हणजे किती काय राहतो? ॲव्हरेज सरासरी वेग म्हणजे काय राहतो? आता बघा, टोटल डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स अपॉन काय राहतो? टाईम राहतो. आता टाईम म्हणजे काय? आता बघा, टोटल डिस्टन्स किती आहे आपलं? 90 आणि हे किती? 150. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झाले तुमचं? 240 किलोमीटर. आता टाईम बघा, 45 म्हणजे 90 किलोमीटरला किती किलोमीटर पर हवरने जातोय तो? म्हणजे 90 किलोमीटरला 45 किलोमीटर पर हवरने जातोय, म्हणजे टाईम किती लागतोय? 2 तास. परत इथं 150 किलोमीटरला कितीने जातोय तो? 50 किलोमीटर पर हवरने जातोय. बघा, 50 त्रिक 150, 3 तास, 45 दुने 50, म्हणजे टोटल टाईम किती लागतोय? 50. म्हणजे 240 भागेला किती? 2 आणि 3 किती झाले? 5. म्हणजे 5 चोक 20 आणि 5 8 40. म्हणजे ॲव्हरेज स्पीड किती आला? 48 किलोमीटर पर आवर. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, पुढील उदाहरण. आता बघा, पुढील उदाहरण. झेड आणि C11 हे विशिष्ट तर्कानुसार DG21 शी संबंधित आहेत, तर PS13 हे DW शी संबंधित आहेत. आता बघा, 11चा स्क्वेअर किती दिसतोय तुम्हाला? 121. इथं 13चा स्क्वेअर किती दिसतोय? 169. मग इथं 15 आहे, 15चा स्क्वेअर किती येईल? 225. पण 225 हे काय आहे? 225 फक्त इथं एकाच ठिकाणी दिसतंय. हे बी गेलं, हे बी गेलं आणि हे बी गेलं. म्हणजे आपलं ऑप्शन काय आहे? 2. आता आपण बारकी दुसरी हे आता झेड किती नंबरवर तुमचा? 26 नंबरवर आहे. त्याच्यानंतर डी आला आहे, म्हणजे डी म्हणजे किती घर पुढे सरकला आहे? 4. आता बघा, डी नंतर काय आहे? सी किती आहे? 3 नंबरवर आहे. सी नंतर किती आहे? जी किती नंबरवर आहे? 7 नंबरवर आहे. म्हणजे 4 घरं पुढे, म्हणजे 4 घरांचा गॅप आहे. आता पी किती नंबरवर आहे? 16 नंबरवर आहे. टी किती नंबरवर आहे? 20 नंबरवर आहे. 4 घरांचा गॅप आहे. एस किती नंबरवर आहे? आता एस पासून किती तयार होतं? 9, म्हणजे 19 नंबरवर काय आहे? एस आहे. एस म्हणजे डब्ल्यू म्हणजे किती नंबरवर आहे? 23. 19 4 किती झाले? 23. तसं बघा, डब्ल्यू किती नंबरवर आहे? आता डब्ल्यू पासून किती तयार होतो? 3 तयार होतो, म्हणजे 23 तयार होतो. डब्ल्यू किती नंबरवर आहे? 23. 23 मध्ये 4 टाकला, 27. 26 नंबरवर झेड आहे. मग एक उरला, मग एक काय नंबर राहील? ए. हा ए आला. परत झेड किती नंबरवर आहे? परत इथं बघा, झेड नंबरवर लगेच डी येतो, म्हणजे लगेच डी, म्हणजे आपलं ऑप्शन काय आहे? दुसरं. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. आता बघा, आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. पुढील उदाहरणाकडे बघा, एका उत्पादकाला 12% नफा, घाऊक व्यापाऱ्याला 15% नफा आणि किरकोळ विक्रेत्याला काय आहे? 20% नफा असतो. तर टेबलाची किंमत शोधा, ज्याची किरकोळ किंमत किती आहे?
4,500, 4,000 आणि 15,456. आता बघा एका उत्पादकाला किती नफा होतो, समजून घ्या वस्तू एक किंमत धरू, एका उत्पादकाला किती 12% नफा होतोय, म्हणजे 112ला तो विकेल, म्हणजे 100. आता बघा परत हा जो आहे ही किंमत कोणाला 15% नफ्याने घाऊक व्यापारा घेईल, म्हणजे तो किती 115ला घेईल. परत किरकोळ विक्रेत्याला किती 20% नफा झाला असेल, म्हणजे किती 120ला तो वस्तू घेईल. आता बघा मग त्याला कितीला पडते 15,456. आता बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, परत इथं कटतोय का 12 1 12 उरले 3, 12 1 12 2 24 12 2 24 उरले 10, 12 5 60 12 7 72 84 12 96 12 12 96 96 उरले 9 12 96, म्हणजे 1288 आला. परत आणखी जातोय का बघा 5 2 10, 5 2 10 5 3 15. आता बघा इथं 2 5 10, 2 6 12. आता इथं बघा 23 1 23, 23 ने इथं कट होतोय बघा, 23 1 23 गुणिला किती 4 4 3 12 4 4 2 8 1 9 23 चौक 92 5 3 15 4 1 5 2 10 11 115. 23 5 किती 115 उरले किती 3 आणि 13, म्हणजे 138. 23 सक बघा 23 सक किती होता 138, म्हणजे हा 56, हा 56 गेला आणि हा 56 केला, मग उरले किती 100, म्हणजे x बरोबर 100 गुणिले 100, म्हणजे किती झाले 10,000, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 2. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा सरळ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने एक रक्कम 16 वर्षात तिच्या दुप्पट होईल. आता बघा 100 रक्कम आहे, किती करायची आपल्याला दुप्पट करायची. आता किती दर, आता बघा म्हणजे किती वाढते 100 वाढते, 100 वाढवायची. आता एक किती टक्के दराने 16 वर्षात दुप्पट होईल भाऊ असं सांगितलंय. आता रक्कम बघा 16 वर्षात किती वाढली, मग 100 वाढली. आपल्याला वार्षिक दर काढायचा आहे, मग एका वर्षात किती वाढेल समजतंय का तुम्हाला. एक रक्कम किती 100 समजून घ्या, एका वर्षात 16 वर्षात किती झाली ती दुप्पट झाली, म्हणजे 200, म्हणजे रक्कम किती होती तुम्हाला 100 वाढली. म्हणजे ही 100 रक्कम किती वर्षात वाढली 16 वर्षात वाढली. मग 16 बरोबर किती झाले 100, 16 बरोबर किती झाले 100, आणि 1 बरोबर किती एका वर्षात बरोबर x मानून घ्या. आता 16x बरोबर गुणिला तिरका गुणाकार होतो 100, x बरोबर किती 16, 100 भागिले किती 16. आता 16चा पाढा पाठ असेल तुमचा बघा 16 क 96 उरले किती 4, 16 दुने पॉईंट ठेवला 16 दुने 32, 16 5 80, म्हणजे 6.25%. PNRचं सूत्र नाही काही नाही, या पद्धतीने एकदम शॉर्टकट पद्धतीने सोडतो. आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा ही मालिका 3 आणि 2 5, म्हणजे बघा काय ही मालिकेत बघा 3 गुणिला 2 वजा 1 दिसतंय, 3 दुने 6 वजा 1 5, 5 2 10 वजा 1 9, 9 दुने 18 वजा 1 17, म्हणजे 33 गुणिला 2 वजा 1 व्यतिरिक्त 6, व्यतिरिक्त 6 वजा 1, म्हणजे किती 65, म्हणजे आपलं उत्तर किती 65. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण.
आता बघा पदावली सोडताना बघा अगोदर सर्वात लहान कंस सोडावा लागतो, म्हणजे 16 मधून 5 गेले किती 11, परत हा कंस 11 आणि 4 किती झाले 15, म्हणजे ही पूर्ण कंस बेरीज किती आली 15, परत हा आता 15 म्हणजे 18 वजा किती झाले 15 आणि अधिक 15, 18 मधून 15 गेले 3 अधिक 15, 15 आणि 3 किती झाले 18, म्हणजे आपला उत्तर केला किती आलं 4. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता तुम्हाला माहिती डब्ल्यू किती नंबर येतात, डब्ल्यू पासून काय तयार होतो 3 तयार होतो, म्हणजे डब्ल्यू किती नंबरवर आहे 23 नंबरवर आहे. आता वाय किती नंबरवर आहे 25 नंबरवर आहे. सी किती नंबरवर आहे 3 नंबरवर आहे. आता बघा बेरीज प्रश्नचिन्हाच्या जागी 23 ने 2 किती झाले 25, 25 आता किती टाकले 4 टाकले म्हणजे 3 आला आहे. आता बघा ही किती नंबरवर आहे 5 आहे, परत 2 टाकले, परत आय किती नंबरवर आहे 9 नंबरवर आहे, परत 4 टाकले म्हणजे 2 4 2 4 ची, परत 11 के किती नंबरवर आहे 11, के पासून काय तयार होतो 11. आता बघा हा 11 आहे, 11 आहे समजून घे, 2 हे रबर आहे, रबर जर असं मध्ये टाकला तर काय होतो 11 तयार होतो. त्याच्यामध्ये केक 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 किती नंबरवर आहे 11 नंबरवर आहे. बघा 5 आणि 4 9, 9 2 11. आता परत किती टाकावं लागतील मग 4, 11 आणि 4 किती झाले 15, 15 नंबरवर काय आहे ओ आहे, 15 नंबरवर काय आहे ओ आहे, म्हणजे आपला आन्सर किती आलं 1. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. अशा प्रकारची आपल्याला जर ही पाठ करायची असेल तर आपलं लेक्चर क्रमांक 1 बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला ही सर्व बाराखडी पाठवून जाईल. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. जर एखाद्या व्यक्तीने 6 पेन्सिल 5 रुपये किमतीला खरेदी केल्या आणि त्या रुपये 6 किमतीला 5 पेन्सिल याप्रमाणे विकल्या तर नफ्याची टक्केवारी किती. आता बघा 5 रुपयाला, आता बघा 6 पेन्सिल 5 रुपयाला किती 6 पेन्सिल, म्हणजे एक पेन्सिलची किंमत काढावी लागेल. आता परत 6 पेन्सिल कितीला घेतला 5 रुपयाला. आता बघा इथं काय आहे रुपये आणि पेन्सिल, इथं पण रुपये आणि पेन्सिल. आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं 6 आणि 5चा एलसीएम करून घ्यायचा. 6 आणि 5चा एलसीएम किती येतो 30, दोघांना 30 ने गुणा, तुम्ही इकडे बी 30 ने गुणायचं आणि इकडे बी किती ने गुणायचं 30 ने. 6 पंचे 30 आणि 5 सका 30, म्हणजे 5 5 25 आणि 6 6 36. आता बघा म्हणजे 25 जर एखाद्याने 25ला जर घेतले असतील तर कितीला विकतोय तो 36ला विकतोय, म्हणजे 25 वर त्याला किती नफा होतोय 11 रुपयाचा नफा होतोय. 25ला जर 11 रुपये नफा होत असेल आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं आहे. टक्केवारीसाठी आपण काय करतो मग 100 ने गुणतो. आता 25 चोक किती झाले 100, म्हणजे 11 चोक किती झाले 44, म्हणजे आपलं उत्तर काय येईल दुसरं. एकदम सोपं आहे, अशाच प्रकारे सोडवायचं. आपल्याला छेदांमध्ये जर दिलेलं असेल तर आपण अगोदर त्यांना काय अपूर्णांकाचं कन्व्हर्टर संख्येमध्ये करून घ्यायचं. 25ला वस्तू आहे 36ला जर विकली असेल तर कितीचा नफा होतोय 11चा नफा होतोय, कितीचा नफा होतोय 11चा नफा होतोय. मग 11 म्हणजे काय आणि किती वस्तूवर होतोय आपल्याला 25 घेतला होता, 25ला 11चा नफा होतोय, म्हणजे टक्केवारीमध्ये काढायचं झालं तर मग 100 ने बोलतो आपण. 25 चोक 100, 11 चोक 44. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता पुढील उदाहरण बघा. अशाच प्रकारचे लेक्चर सिरीज आपण एमपीएससीची पण सुरू केलेली आहे, चॅप्टर वाईज. टीसीएसची बी चॅप्टर वाईजच येते बी, त्याच्यामध्ये टीसीएसचे बी आपण क्वेश्चन ॲड करणार आहोत येणाऱ्या काळात, म्हणजे तुम्हाला काय टॉपिक वाईज बी क्लिअर होऊन जाईल. आणि प्लस आपल्याला मिक्सिंग जी वेब सिरीज आहे म्हणजे
मिक्सिंग जी ही सिरीज आहे ती पण आपल्याला भेटेल, म्हणजे चॅप्टर वाईज पण आपल्याला दोघीकडून तयारी होतील. एवढं केलं तरी आपल्याला येणाऱ्या काळात एक्झामसाठी सफिशियंट आहे. आता बघा पुढील उदाहरण बघू. सर्व बोटे काय आहेत? हात आहेत. आता बघा इथं बोटे घ्या, सर्व बोटे काय आहेत? हात आहेत. पुढे काही हात पाय आहेत, काही हात काय आहेत? पाय आहेत. आता बघा काही हात पूर्ण हात आहेत का? नाही, काही हात पाय आहेत. सर्व पाय पादांगुली आहेत. आता सर्व पाय बघा इथं करा, काय आहेत? पादांगुली आहेत, गुली आहे. आता निष्कर्ष बघा, सर्व पादांगुली बोटे आहेत. आता सर्व पादांगुली बोटे आहेत. आता पादांगुली मध्ये दोन बोटे बाहेर येतोय का? इथे दिसतोय का कुठे? काही दिसत नाही, म्हणजे हे काय आहे? चुकीचा आहे हा निष्कर्ष. काही हात पादांगुली आहे. आता काही हात आणि हा पादांगुली आहे. आता असं दिसतंय कुठे? काही हात पादांगुली आहेत. आता बघा हे पादांगुली आणि हे, म्हणजे आपलं हे बरोबर उदाहरण काय बरोबर आहे, म्हणजे केवळ निष्कर्ष हे काय तर्कसंगत आहे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा एक्झाम्पल नंबर किती आहे? 10. ई किती नंबरवर आहे? 5 नंबरवर काय आहे? ई. त्याच्यानंतर काय घेतलं आहे? के. के किती नंबरवर आहे? 11. म्हणजे किती ॲड केलं आहे? 6. त्याच्यानंतर यू किती नंबरवर आहे? अंडर 17. क्यू किती आहे? सेक्टर 17 में क्यू जाना है, म्हणजे क्यू किती नंबरवर आहे? 17 नंबरवर आहे. आणि टी किती नंबरवर? टी म्हणजे अंडर 21. अंडर 21 म्हणजे यू किती नंबरवर आहे? 21. आता यू 21 आहे तर ए किती नंबरवर आहे? मग 21 ने 6 किती झाले? 27. पण 26 नंबरपर्यंत झेड आहे. उरला एक, म्हणजे काय राहील? ए. आता बघा प्लस 6 ॲड केलं आहे. इथं बघा के किती नंबरवर आहे? 11 नंबरवर आहे. 11 मध्ये किती ॲड केले? 6, म्हणजे 17 नंबरवर काय आहे? क्यू आहे. म्हणजे ॲडिशन किती आहे? 6ची. आता बघा इथं डी किती नंबरवर आहे? 4 नंबरवर आहे. 6 आणि 4 किती आहे? 10. इथं 10 नंबरवर दिसतोय. पुढे बघा ओ किती नंबरवर आहे? 15 नंबरवर आहे. 15 आणि 6 किती आहे? 21 वर हे दिसतोय. एल किती नंबरवर आहे? 12 नंबरवर आहे. 12 आणि 6 18 हे दिसतोय. म्हणजे आपलं उत्तर काय राहील? प्रत्येकामध्ये किती कितीचे ॲडिशन आहे? 6ची ॲडिशन आहे. आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. एस किती नंबरवर आहे? 19 नंबरवर आहे. आता 19 नंबरवर एस आहे तर क्यू किती नंबरवर आहे? 17 नंबरवर आहे. एस क्यू. आता क्यू 17 नंबर, ओ किती नंबरवर आहे? 15 नंबरवर आहे. कितीचे ॲड आहे? 19 मध्ये किती टाकले? 2 17. आणि 17 मधून किती वजा केले? वजा 2 15. आता बघा परत वाय किती नंबरवर आहे? 25. एफ किती नंबरवर आहे? 6. दुसऱ्या सिरीजमध्ये बघा एफ किती नंबरवर आहे? 6. आणि एम किती नंबरवर आहे? 13. किती टाकला आहे? 7 टाकला आहे. मग 13 आणि 7 किती झाले? 20. 20 नंबरवर काय आहे? टी. इथं बघा 15 वजा 2 किती झाले? 13. 13 नंबरवर काय आहे? एम. एम टी कुठं दिसतंय? एम टी फक्त इथं दिसतंय, इथं दिसतंय. आता चौथा चेक करू आपण. हे दोघं काय झाले? कट. ई किती नंबरवर आहे? 5. आय किती नंबरवर आहे? 9. 5 आणि 4 9. 9 आणि 4 किती झाले? 13. 13 आणि 4 किती झाले? 17. 17 काय नंबरवर आहे? क्यू. म्हणजे आपलं उत्तर काय? 4 नंबर. 12 पाठ राहिली तर काय टेन्शन नाही, आणि आठवण करायची काहीच गरज नाही. तुमचं डायरेक्ट तोंड पाठ राहील. 1 नंबरचा व्हिडिओ बघा आपण टाकलेला आहे तो. त्याच्यातनं तुम्हाला काय आहे, आरामात तुम्हाला काय आहे समजून जाईल. परत बघा आता पुढील उदाहरण. टक्केमध्ये काय राहतो? 2 शून्य राहतं. टक्केमध्ये काय राहतो? 2 शून्य राहतात खाली.
म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे राहिला काय मग 35 गुणिला किती झाले 45 अधिक एक्स. इकडे बघा हा शून्य गेला, हे 2 शून्य गेले, म्हणजे 45 गुणिला 42 वजा 320. सॉरी इथं 15 आहे. आता 15 पाचा 75, 7 आजच्याला 15 त्रिक 45 आणि 7 किती झाले 45 आणि 7 52, म्हणजे 525 अधिक किती झाले एक्स. आता 45 दोन्ही किती झाले 90, कॅरी किती गेला 9, 45 चौक बघा 4 पंचे 20, 4 2 4 चौक 16 2 18, 180, 180 गुणिला 9 म्हणजे 189, म्हणजे 1890 बरोबर 320. आता 1890 मधून 320 गेले करा 0, 8 मधून 3 गेले 5, 570 म्हणजे 1570. आता बघा एक्स इकडे प्लस आहे तिकडे जाताना मायनस, म्हणजे 525. आता 1570 मधून 525 मायनस करा, 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 3 गेले 4, आता 5 मधून 5 गेले 0, 1045, म्हणजे आपला आन्सर काय याला 14. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. व्याजाच्या वार्षिक गणना लक्षात घेऊन दर साल किती टक्क्याने एक ठराविक रक्कम 2 वर्षात तिच्या दुप्पट होईल. आता हा जो प्रश्न आहे हा चक्रवाढ व्याजाचा आहे मित्रांनो. चक्रवाढ, कारण की काय दिलेली आहे आपल्याला वार्षिक गणना दिलेली आहे. आता हा बघा अगोदर हा प्रश्न बघितला होता आपण. इथं सरळ सरळ म्हटलं होतं, पण इथं सरळ व्याज म्हटलं नाही. इथं काय म्हटलंय व्याजाच्या वार्षिक दराने. म्हणजे हा काय आहे चक्रवाढ व्याजाची एक रक्कम काय आहे 2 वर्षात तिची दुप्पट होते. आपलं चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे आपल्याला अमाऊंट बरोबर P प्लस 1 प्लस R अपॉन 100 स्क्वेअर. आता बघा समजून घ्या, 100 काय राहतील तुमची प्रिन्सिपल राहील. अमाऊंट काय आहे 100 जर आहे तर अमाऊंट काय आहे 200 करायची, म्हणजे वाढवायची किती अमाऊंट काय राहते तुमच्या अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता 100 अमाऊंट आहे, तुम्हाला किती करायची 200 करायची, म्हणजे वाढवले किती 100, म्हणजे अमाऊंट किती तुमची 200, प्रिन्सिपल किती होतं तुमचं 100. 2 वर्षात तिची दुप्पट करायची, म्हणजे कोणाची 2 वर्षात दुप्पट, म्हणजे व्याज किती लागलं आहे 100 मानून चला तुम्ही. आता 1 प्लस R आपण किती झाले 100 बरोबर स्क्वेअर. आता बघा 100 दोन्ही किती झाले 200, म्हणजे 2 बरोबर 1 प्लस R आपण किती झाले 100 स्क्वेअर. आता बघा आता स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणजे काय आहे, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केलं तर मग काय √2 बरोबर याचं स्क्वेअर रूट काय येईल 1 प्लस R अपॉन काय राहील 100. आता बघा √2ची किंमत काय आहे, आता हे √2 स्क्वेअर रूट कसं काढायचं √3 √4 हे आपण स्पेशल एक छोटा व्हिडिओ घेऊ. आता बघा याची √2ची किंमत काय आहे 1.41 आहे. किती आहे 1.41 आहे. 1.41 अंदाजे. आता बघा त्याच्यानंतर बघा मग 1.41 आहे म्हणजे काय आहे √2 1.41 बरोबर 1 प्लस R आपण काय झालं 100. आता हा 1 आहे 1.41 वजा 1 बरोबर R आपण काय झालं 100. आता 1 म्हणून काय गेले 0, म्हणजे 0.41 बरोबर R आपण काय झालं 100. आता 100 भागतो इकडे गुणेल, म्हणजे 0.41 गुणिला 100 बरोबर R, म्हणजे किती जाईल 41%. आता अंदाजे 41 पुढे दिसतोय हा, म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहिलं.
आता अशाच प्रकारे आपण पुढील उदाहरणाकडे जाऊ. आता दिलेली मालिका सूत्राचे पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल. आता एच किती नंबरवर आहे? 8 नंबरवर आहे. एल किती नंबरवर आहे? 12 नंबरवर आहे. पी किती नंबरवर आहे? 16 नंबरवर. आता पी किती नंबरवर? 16 नंबरवर. कसं पी पासून उलटा काय होतो? 6. म्हणजे 16 नंबरवर काय आहे? पी. असं लॉजिक डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे आय किती नंबरवर आहे? 9 नंबरवर आहे. आय पासून काय तयार होतो? 9. म्हणजे आय किती नंबरवर आहे? 9. 9 पासून एम किती नंबरवर? 13. 9 4 13. 13 4 किती झाले? 17. 17 4 किती झाले? 21. आता 21 नंबरवर काय राहील मग? 8 4 12 4 16. 16 4 20 आणि हा 21. 20 टी आणि 21 काय आहे? यू. म्हणजे टी यू कुठं दिसतंय? इथं दिसतंय, इथं दिसतंय. म्हणजे आपला ऑप्शन काय आहे? पहिलं. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता 45 किलोमीटर वेगाने प्रवास कराने एक ट्रेन 24 सेकंदात एक खांबास ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? आता खांबास ओलांडते म्हणजे काय? ट्रेन काय आहे? स्वतःची लांबी ओलांडते. म्हणजे बघा हा खांब आहे आणि ही ट्रेन जाते. ट्रेन पूर्ण लांबी जेव्हा ओलांडेल काय तेव्हा स्वतःची जी लांबी आहे ती ओलांडेल. त्याच्यामुळे बघा जर 45 किलोमीटर पर आवर आता 36 सेकंद म्हणजे काय? 45 किलोमीटर म्हणजे 450 सेकंद. आता 36 सेकंद म्हणजे काय? 450 किलोमीटर मीटर. आता आपल्याला काय आहे? 24 सेकंद लागतात एक खांबास ओलांडण्यासाठी. म्हणजे 24 सेकंद म्हणजे किती? आता बघा करा मग. 12 त्रिक 36. 12 दुने किती झाले? 24. आता बघा एल किती गुणलं म्हणजे 350 येईल. आता बघा 15 त्रिक 45 म्हणजे 150ने जर गुणलं तर बरोबर 350 येईल. एल पण 150ने गुणा म्हणजे किती येईल? 300. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 300 मीटर. म्हणजे 24 सेकंदामध्ये किती जाईल? 300 मीटर. तुम्ही असं पण करू शकता. 36 बरोबर 450. 24 बरोबर एक्स मानून घ्या. आता तिरकस गुणाकार 36 एक्स बरोबर 24 450 बरोबर. बघा 12 त्रिक 36. 12 दुने किती झाले? 24. आता बघा 3 1 3. 3 5 15 म्हणजे 15 दुने 300. तुम्हाला ज्या मार्गाने सोयीस्कर बसेल त्या मार्गाने सोडवा. आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा हे उदाहरण काय आहे? ॲलिगेशन अँड मिक्सरचं आहे. ॲलिगेशन अँड मिक्सरचं आहे. आता आपण ॲलिगेशन अँड मिक्सरवर 16 मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो निश्चित बघा. आणि आणखी पार्ट 2 येणार आहे. त्याच्यामुळे बघा 8 लिटर मिश्रण किती आहे? 8 लिटर आहे. 12 लिटर किमतीच्या दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले पाहिजे? आता प्रमाण विचारलं आहे. आता बघा इथं काय आहे? एका साईडला दूध. पाण्याची किंमत काय राहते का? नाही. म्हणजे पाण्याची किंमत किती राहते? 0. बरोबर. 12मधून 8 गेला 4. 0मधून 8 गेला 8. म्हणजे 4 1 4. 4 दुने किती झाले? 8. किती प्रमाणात दुधात किती पाणी मिसळले पाहिजे? आता पाणी किती मिसळावं लागेल? पाणी 1 आणि दूध किती आहे? 2. म्हणजे दुधात किती पाणी मिसळावं लागेल? 1 रेशो. दूध किती आहे? 2. म्हणजे एकाच काय आहे? 2. म्हणजे ऑप्शन काय राहिलं? 4. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा त्या अगोदर बघा आपण थोडंसं इंट्रोडक्शन बाकीच्या व्हिडिओचं. आता बघा आपण एचपत शब्दसंग्रह 60 भागांची मालिका घेतली. त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, शब्दसमूह आणि असे म्हणी, एका शब्दाचे अनेक अर्थ असे टोटल तुम्हाला काय एकाच व्हिडिओमध्ये किती 60 शब्दांची तयारी होऊन जाईल. म्हणजे दुसरीकडे तुम्हाला परत लेखकांची नावे वगैरे हे सर्व त्याच्यातून मिळेल. त्याच्यामुळे ही सिरीज तुम्ही निश्चितच बघा. आता बघा पुढील आपण ॲरिथमेटिक प्रोग्रेशनचा भाग आणि 1 2 टाकलेला आहे, तो पण बघा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. LCMचा बी टॉपिक आपल्याला कवर झालेला आहे आणि पर्सेंटेजचा बी भाग आणि 1 2 आपल्या कवर झालेला आहे. त्याच्यामुळे टॉपिक वाईज जी सिरीज आपली चालू आहे ती पण अवश्य बघा.
म्हणजे तुम्हाला काय हे टॉपिक वाईज सिरीज आणि प्लस ही PYQ सिरीज हे 2 केलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे. दुसरं काय करायची गरज नाही. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, खालील 4 पर्यायांपैकी एका विशिष्ट साधर्म आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. तो कोणता गट? आता म्हणजे 4 पैकी 3 पर्यायामध्ये सारखे ऍडजस्टमेंट राहते, एक फक्त वेगळा राहतो. आता बघा, आता ही किती नंबरवर आहे तुमचा इंजोटी, म्हणजे आता इंजोटी नाव लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे 5, 10, 15, 20 आणि 25. म्हणजे 5 जी किती 10 व 15 आणि टी इंजोटी. आता ही किती नंबरवर आहे? 5 आहे. एम किती नंबरवर आहे? आता एम पासून किती तयार होतो? 3 तयार होतो, म्हणजे एम किती नंबरवर आहे? 13. आता एच किती नंबर होता? एच बघा, एच पासून काय तयार होतो? 8 तयार होतो, म्हणजे एच किती नंबरवर आहे? 8. आता किती +8 आणि -5, 13 मधून 5 गेले 8. आता पुढे बघा, LTO, एल किती नंबरवर आहे? 12 नंबरवर आहे. आता एल किती रेषा आहेत? 2 रेषा आहेत, म्हणजे 2 म्हणजे 12 नंबरवर एल आहे. टी किती नंबरवर आहे? इंजो टी म्हणजे टी म्हणजे किती? T20. टी किती नंबरवर आहे? 20, म्हणजे 12 आणि 8 किती झाले? 20. आता 20 वजा 5 किती झाले? 15. हो बघा, 15 नंबरवर आहे. आता बघा वाय किती नंबरवर आहे? 25, म्हणजे 25 + 8 म्हणजे किती यायला पाहिजे? 25 + 8 म्हणजे 25 ने काय? 26 आणि +7 म्हणजे जी किती नंबरवर आहे? 7. बरोबर आहे. 25 मध्ये +8 जी बरोबर आलेला आहे. आता जी 7 आहे, 7 मधून 5 गेले 2, म्हणजे 2 नंबरवर काय यायला पाहिजे? बी. विथ बी आलेलं आहे का? नाही, म्हणजे हे आपलं काय आहे? चुकीचं आहे. बाकीच्या सर्व सिरीज काय आहे? सारखे आहे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. ए आणि बी मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी 20 दिवस काम केले, नंतर बी निघून गेला. त्यांनी केवळ किती? 20 दिवस काम केले आणि बी निघून गेला. आणखी 20 दिवसानंतर एने उर्वरित काम पूर्ण केले, तर हे किती दिवसात ते काम एकट्याने पूर्ण करू शकता असतं. आता बघा, ए आणि बी एक काम मिळून किती 30 दिवसात पूर्ण करतात. त्यांनी मिळून 20 दिवस काम केले, म्हणजे राहिलं काम किती? 10 दिवस. ए प्लस बी एक काम किती करतात? 30 दिवसात करतात. त्यांनी दोघांनी किती? 20 दिवस काम केले, म्हणजे ए आणि प्लस बीचं काम किती राहिलं? 10 दिवस. पुढे आणखी 20 दिवसानंतर एने उर्वरित काम केले. आता राहिलेलं जे काम होतं ते ए किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. आता बघा, यांच्या दोघांचा एलसीएम किती? मग यांच्या दोघांचा एलसीएम काढा, म्हणजे तुम्हाला काय टोटल वर्क भेटेल? 10 आणि 20चा एलसीएम किती येईल? 20, म्हणजे 10 दुने 20 आणि किती आहे? 20 आहे का? 20. आता ए आणि बीची कॅपॅसिटी किती आली? 2 आणि एची कॅपॅसिटी किती आली? 1. आता बघा, वर्क किती? 20. त्याच्यानंतर अगोदर बघा, 20 एची कॅपॅसिटी काय मग? 2 युनिट आहे. 10 दिवसात जर काम केलं किती? बरोबर 10 दिवस जर काम केलं तर 20 काम करतात. आणि 30 दिवस जर काम केलं असतं तर त्यांनी किती काम केलं असतं? मग परत राहिलेले 20 दिवस, म्हणजे 20 दिवसानंतर निघून गेले ना ते. मग 20 दिवस किती काम केलं असतं? कॅपॅसिटी किती आहे? 2ची आहे, म्हणजे 20 दुने किती? 40 काम त्यांनी पूर्ण करून टाकलेलं आहे. आता किती आहे मग? 20 काम आहे, म्हणजे 40 अधिक 20 म्हणजे टोटल काम किती होतं तुमचं? 60 पहिलेपासून. अगोदर पहिले काम कितीचं होतं? 60चं. आता एची कॅपॅसिटी किती आहे? 1 आहे. एका दिवसात म्हणजे एक युनिट कॅपॅसिटी आहे. एची कॅपॅसिटी किती? 1 आहे, म्हणजे 60 भागेला किती? 1, म्हणजे एचं काम येईल, म्हणजे एकटा किती दिवसात पुरं करू शकलो असतं ते काम? 60 दिवसात. उदाहरणाकडे जाऊ आपण. खालील अक्षर चिन्हाच्या मालिकेचा संदर्भ घ्या, प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी हे केवळ डावीकडून उजवीकडे करायची. अशी किती चिन्ह आहेत? त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या आधी काय आहे? एक स्वर आहे, आणि परंतु ताबडतोब नंतर स्वर नाही. आता काय आपल्याला चिन्ह, त्याच्या आधी काय आहे? स्वर आहे. आता चिन्ह इथं दिसतंय, त्याच्या आधी स्वर दिसतोय का? नाही. आता चिन्ह हे दिसतंय, त्याच्या आधी स्वर दिसतोय का? नाही. चिन्ह
स्वर दिसत नाही, चिन्ह आहे स्वर दिसत नाही, चिन्ह आहे स्वर दिसत नाही, चिन्ह आहे हा बघा एक स्वर दिसतोय, नंतर स्वर आहे का नाही आहे म्हणजे एक, आता चिन्ह आहे स्वर दिसत नाही, बरोबर. मग आपलं उत्तर किती आलं मग एक. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा एका टाकीच्या तळाशी गडकी आहे, त्यामुळे टाकी भरण्यास किती 8 तास लागतात. गडकी झाली नसती तर टाकी भरण्यास किती 1 तास कमी लागला असता, म्हणजे किती 7 तासात भरली असती. म्हणजे याचा एलसीएम काय आहे मग 7 आणि 8चा काय आहे 56. म्हणजे टाकीची कॅपॅसिटी किती आहे 56. कॅपॅसिटी 56 आहे म्हणजे काय 8 7 56, 8 7 किती 56, म्हणजे बघा 8 तास लागतात, म्हणजे एका तासात किती 7 भरते, तर किती 7 8 किती झाले 56. ही एका तासात किती भरते 8. आता बघ गडकी असल्यामुळे काय होईल 8मधून काय होईल -7 मायनस होईल, म्हणजे एका तासामध्ये एक भाग काय आहे पाणी जाईल. आता एक भाग पाणी जाण्यामुळे कॅपॅसिटी किती होईल गडण्याची एका तासात एक. आपलं टोटल किती तास लागतात, हे टोटल कॅपॅसिटी किती आहे आपली 56. हा भागेला किती झाल्या 1, म्हणजे किती तास लागतील 56 तास. म्हणजे ऑप्शन काय राहील तुमचं तिसरं. आता बघा पुढील उदाहरण. दिलेले तर्कसूत्र पूर्ण होण्यासाठी प्रश्नाच्या चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. आता 0 मध्ये किती टाकला म्हणजे 3 होईल 2, 3 मध्ये किती टाकला म्हणजे 4 होईल 4, किती टाकला म्हणजे 5 होईल 12. आता बघा 0 मध्ये किती टाकला 3 12, आता 12 मध्ये किती टाकला म्हणजे 18 होईल 6, 3 4 5 6, आता 7 टाका म्हणजे 18 7 किती झाले 25. आता बघा सरळ रूप द्या. आता हा ए समजून घ्या, हा काय आहे बी ए, म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर बरोबर ए इंटू ए बरोबर 723 आणि बी बरोबर किती 1992. आता बघा एक्स प्लस बी स्क्वेअरचा याचा आन्सर काय आहे 4ab आणि हा फॉर्म्युला आहे. आता बघा आणि हा ए बी, ए काय काय झालं कॅन्सल, म्हणजे उरलं किती 4, म्हणजे आपला आन्सर किती आला 2. फॉर्म्युलाची PDF मी टेलिग्रामला टाकून देईल. ए प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी क्यूब अशा सर्व फॉर्म्युलांची ती आपण थोडी पाठ करून घ्यावी, म्हणजे हे प्रश्न एक्झामच्या वेळेला लवकर सुटतील. आता दिलेली विधाने निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्ष कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहे. आता बघा सर्व घोडे काय आहेत गवत आहेत. आता हा घोडे काय आहेत गवत आहेत. सर्व गवत काय आहेत भाज्या आहेत. सर्व खडक काय आहेत भाज्या आहेत. आता बघा सर्व खडक काय आहेत भाज्या आहेत, त्याच्यामध्ये सर्व घोडे भाज्या आहेत. आता बघा सर्व घोडे भाज्या आहेत, सर्व घोडे भाज्या आहेत का बरोबर. एक निष्कर्ष काय बरोबर येतोय. एकही खडक गवत नाही, एकही खडक गवत नाही. आता एकही खडक गवत नाही, आता हा खडक आहे आणि हा गवत आहे, इथं बरोबर येतोय. पण आपण हे असं पण लिहू शकतो
घोडा असं. आणि हे काय आहे, परत भाज्या. म्हणजे इथे एक सत्य होते आणि इथं एक सत्य होते. इथं एक सत्य होते आणि इथं काय होतंय, इथं रॉंग होते आणि इथं सत्य होते. म्हणजे दोन पॉसिबिलिटी येत आहेत. जर दोघांमध्ये जर सत्य राहिलं असतं तर हे उदाहरण बरोबर सत्य राहिलं असतं. म्हणून काय आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे आपला निष्कर्ष फक्त काय आहे, एकच तर्कसंगत आहे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. 54. त्या प्लस म्हणजे काय, वजा आहे. वजा म्हणजे काय, गुणिले. आणि भागिले म्हणजे काय आहे, प्लस आहे. आणि गुणिले म्हणजे काय आहे, भागाकार आहे. आता बघा, 82 किती झाले, 16. 16 किती झाले, 48. वजा 54. इथं 6 आहे बघा. 32 किती झाले, 6. आता 54 मधून 48 गेले, 6 अधिक 3. 6 अधिक 3 किती झाले, 9. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, पहिलं. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.